नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासासाठी अतिशय क्रीमी अशी साबुदाणा खीर पाहणार आहोत। ती खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला पॅन मध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करून घेऊयात। तूप सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं गरम झालं की, आणि आता वरून आवडीनुसार यामध्ये सुका मेवा टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत। तर तुम्ही अजूनही यामध्ये ॲड करू शकता, जसं की बेदाणा किंवा पिस्ताही ॲड करू शकता। तर आता थोडासा कलर चेंज झाला की आता हा सुका मेवा पण काढून घेऊयात। आणि याच पॅन मध्ये आपल्याला आता 1 वाटी भिजलेला साबुदाणा इथे मी घेतलेला आहे। तर अर्धी वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजून घेतलेला आहे, फुलून दुप्पट होतो। तर आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचा। आणि आता वरून दूध टाकून घेऊयात। तरी त्या आपण 1 वाटी भिजलेला साबू घेतलेला होता, तर त्यासाठी आपल्याला 2.5 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। अगदी पुरेसं होतं। खीर आपली जास्त अशी पातळी होत नाही किंवा जास्त अशी दाटसरी होत नाही। तर इथे तुम्ही 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकलं तरी चालेल, पण दूधच टाकायचं शक्यतो। खीर आपली छान अशी क्रीमी अजून बनली जाते आणि चव खूप छान लागते। तर पाणी टाकल्यामुळे थोडीशी खीर आपली अशी पातळ बनली जाते। तर आता दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही पाहू शकता शाबू आपला लगेचच फुलू लागलेला आहे। शाबू जर आपण भिजून घेतला तर अगदी पटकन आपली 5 मिनिटाच्या आत खीर बनवून तयार होते। आणि आता वरून एक छान अशी उकळी आली की केसर टाकून घ्यायचं आहे। तर केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, पण कलर खूप छान येतो। तर आता गॅस बारीक करूयात आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला केसर टाकल्यानंतर। आणि छान असं एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं नाही आपल्याला खीर शिजत असताना, नाहीतर खीर आपली अशी खाली चिटकू शकते। तर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे किंवा जास्त बारीक केला तरी चालेल। आणि बारीक गॅसवर खीर आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। पूर्णपणे असं कलर चेंज होतो आणि तुम्ही पाहू शकता कढीने आपली खीर अशी किती क्रीमी झालेली आहे आणि खीर अशी खाली चिटकू लागलेली, थोडीशी म्हणजे अशी जास्त क्रीमी झालेली आहे। तर आता वरून आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे। तर साखरेचं प्रमाण इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किती गोड खाता त्यानुसार। आणि आता साखर टाकल्यानंतर खीर आपली अजून पातळ बनली जाते। तर आता वरून आपल्याला इथे तळून घेतलेला सुका मेवा टाकून घ्यायचा आहे आणि आता फक्त मिक्स करून घ्यायचा। आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण साखर छान अशी विरघळलेली आहे आणि सुका मेवा आपण छान असं एकजीव करून घेतलेला आहे। तर तुम्ही जवळूनही पाहू शकता खीर आपली किती अशी क्रीमी बनलेली आहे आणि केसरमुळे आपला खीरीला असा कलर खूप छान आलेला आहे। अगदी दाटसर आपली खीर बनवून तयार होते। सुरुवातीला जरी अशी पातळ वाटली तर थंड झाल्यानंतर खीर अजून दाटसर बनली जाते। आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बाउलमध्ये आता ही खीर आपण काढून घेऊयात। तर गरम गरम ही खीर खाऊ शकता किंवा तुम्ही ही खीर फ्रीजमध्ये ठेवून अशी पुडिंग म्हणूनही खाऊ शकता। अतिशय क्रीमी आणि चविष्ट बनली जाते। तर या नवरात्रीमध्ये या पद्धतीने साधी सोपी पटकन होणारी साबुदाणा खीर तुम्ही नक्की बनवून पहा। आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।